नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे। खास करून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला आणि त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। गंगापूर धरणातून सोडण्यात आलेलं पाणी सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतं ते नाशिकच्या सोमेश्वर धबधबा परिसरात आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतात की सोमेश्वर धबधबा हा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने या ठिकाणी ओसंडून वाहू लागलेला आहे। सोमेश्वर धबधब्याचा हा पूर्ण परिसर जलमय झालेला आहे। पूर्ण क्षमतेने हा धबधबा आता पुन्हा एकदा प्रवाहित झालेला आहे। खरं तर राज्यातलं एकमेव मातीचं धरण म्हणून गंगापूर धरण ओळखलं जातं आणि या धरणामध्ये पाण्याची पातळी स्थिर ठेवावी लागते। त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग हा सातत्याने सुरू ठेवावा लागतो। आता सुद्धा 2272 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सध्या गंगापूर धरणातून केला जातोय आणि त्यामुळे सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने या ठिकाणी पुन्हा एकदा वाहू लागलेला आहे। अर्थात पुढच्या काही तासांमध्ये येलो अलर्ट असल्या कारणाने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। गंगापूर धरणातून आणखी देखील पाणी सोडलं जाऊ शकतं आणि त्यामुळे गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।